अबे रियल वाले, अच्छा वो स्टॅच्यू. हळूहळू करता 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 आम्ही पोहोचलो आहे. हो. तुम्हाला पण जर या गर्दीमध्ये जर गणपती दर्शन करायचं असेल तर नमस्कार जनता, वेलकम टू श्रुती दीपक चॅनल. वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी दीपक वाघ तुमचं आमच्या चॅनलमध्ये वेलकम करतो आहे. आजची सकाळ तर एकदम खतरनाक आहे. आज सकाळी सकाळी पाऊस पडलेला होता. वातावरण हे बघा, वातावरण तर बघा एक नंबर, फुल पाऊस वगैरे झालेला आणि इतकं छान वाटतं आहे ना. आणि मी केलेली चालू जिम, आणि जिमचा आज आहे माझा सेकंड डे. आज आहे ना, मला असं वाटतं की ना आज सकाळ तुम्ही बघितलीच आहे, पण रात्र बघण्यासारखी असणार आहे. कारण की प्रयत्न चालू आहे आमचे, कारण की आम्हाला तर तुम्हाला थंबनेलवरून जर कळालं असेल आणि मग आमचा जर प्लॅनिंग सक्सेसफुल झाला असेल तर आज आम्ही दगडूशेठला असणार आहे. रात्रीचा प्रवास असणार आहे. बघू कसं प्रयत्न होतो, काय होतं. प्लॅन मे बी चेंज होतं, मे बी काय, पण प्रयत्न तर आहे 100% की आपल्याला जायचं आहे. पण चला नंतरच बोलू. आता पहिले जिमला जातो पटापट. जिम वगैरे करून परत घरी येऊन बाकी आपली कामं स्टार्ट करू. हे बघा, जिमला चाललो होतो. सासरे बाबा दिसले, त्यांच्या सकाळचं रुटीन असतं. सकाळ सकाळी येतात ते मंदिरात पहिले जातात. काय म्हणता? चला मग मी जातो जिमला, तुम्ही करा कंटिन्यू. चला. मस्तपैकी जिम झाली, एकदम भारी वाटलं माहिती आहे का. आजचं वर्कआउट करताना सेकंड डेमध्ये जाम मजा आली. कधी विश करतोय की कधी रेग्युलर होऊन जाऊन, कधी जोरदार जिम चालू होऊन जाईल. मस्त ऊन आलेलं आहे. चलो पटापट घरी जाऊ. आणि नाश्ता बनवलेला आहे बायकोने. काय तिखट शेवाळ्या, आणि म्हणजे लोक मॅगी बिगी बोलतात, हे आपल्या घरच्या गोष्टी आहे. सेवैया, शेवाळ्या आमच्याकडं. आणि ॲपल. चलो, जे शेवाळ्या वगैरे आहे ना, ते मॅगीच्या पण पलीकडची गोष्ट आहे, कारण की मी बनवते. सो ना, मी लहान असताना आहे ना, मी आजीला आईला असं पाट असायचं आणि पाटावर आहे ना शेवाळ्या बनवताना बघितलेल्या, आणि त्या गोष्टी आम्ही खातोय. तुम्ही कधी खाल्ल्या आहे का अशा शेवाळ्या, हे प्रकार कधी खाल्लं आहे का? कमेंट करून नक्की सांगा. 6 hours later. आणि संध्याकाळ झाली. राव, इतका खतरनाक बिझी दिवस होता, इतका खतरनाक बिझी होता की बायको सकाळवर तिचं ऑफिसमुळे बिझी होती आणि नंतर मी बिझी झालो. फायनली रात्र झालेली. रात्रीचे 10:30 वाजलेले आहे आणि 10:30 वाजता आम्ही निघालो. जसं तुम्हाला म्हटलेलो आम्ही चाललेलो आहे. तर आज 10 मिनिटात तयार झालेलो खरंच, कारण की ऑफिसमधून खरंच कसतरी टाईम काढलेला आहे. आणि आता टाईम निघाला तर आम्ही चाललेलो आहे दगडूशेठ गणपतीकडे, आणि बरेच गणपती करणार आहे. स्टेट येऊन पटकन आता गाडी काढून घेतो आणि मग पुढे आपण चर्चा. बायको बघा किती सुंदर दिसते. हे बघ, इकडे दाखव, मिररमध्ये दिसेल बघ. ही खूपच सुंदर दिसते, आणि इतकीच सुंदर दिसत होती म्हणून मी विचारभर लग्न केलेलं आहे. हाच ड्रेस घालून आलेली मी. हाच ड्रेस घालून आलेली, आणि ह्याच ड्रेसमध्ये तिला बघून मी पसंत केलेलं होतं. सुंदर सुंदर सुंदर. हे बघा, सगळे दूर नुसतं गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी. अरे बापरे, मी टाकली रॉंग मध्ये गाडी आता पटकन. अरे बापरे, का लोक ओरडतील ना. हो, मिळाली का जागा तुम्हाला? इथून कोणी नेणार नाही का उचलून? नेली तर दोघांची गाडी नेतील, नाही तर कोणाची गाडी नाही नेणार. कुठे तर ब्रिज पर्यंत, मनपाच्या ब्रिज पर्यंत गर्दी. हा ना, बघा किती गर्दी आहे. अरे बाप रे बाप. डेंजर. तरी आज वीकडे, तरी वीकडे आहे, पण खतरनाक खतरनाक खतरनाक. वेनसडे आज, वेनसडे, आणि वेनसडेला एवढं सगळं. थोडीशी गाडी मी सांगते तुम्हाला. आतमध्ये का याच्यावर चढवली मी डायरेक्ट. थांबा थांबा, सांग मला, चल. इथून खूप गाड्या जात आहेत ना, म्हणून म्हटलं. आपली मोठी ना ती सोबत रिक्षा. मागे तुला वाटतंय का? बघ बघ बघ, सांग मला. बघा, पाऊस चालू आहे आणि आमचा प्रवास चालू आहे. आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे आणि एकदम जवळ पोहोचलेलो आहे गणपतीच्या.
असं वाटलं नव्हतं की आम्हाला एवढ्या जवळ आपल्याला जागा मिळेल गाडी लावायला, आणि मिळालेली आहे थँकफुली. Yes, पटकन दर्शन करता येस, येतं तिकडे. शेवटी गणपती बाप्पाचाच आशीर्वाद आहे आपल्यावर की बाबा ते म्हटलेत या करा. गर्दी दाखवा पहिले, गर्दी. गर्दी गर्दी बघा, ही आहे गर्दी. हे बघा, चालायला जागा नाही, लिटरली चालायला जागा नाही आहे. वरून पाऊस आलेला आहे. आमच्याकडे तर बाबा डायरेक्ट तंबूच घेऊन आलोय मी चंद्री नावाखाली. आणि सुरू केले आहे आम्ही मानाचा 5वा गणपती. हो हो हो, चलो. आणि हा आहे केसरी गणपती. हा, अरे तुला हाईट घ्यावं लागेल कारण की एवढी गर्दी आहे ना. आणि त्याच्याच बाजूला आहे ना एक भोलेनाथ मित्रमंडळाचा आहे ना गणपती आहे. मस्त डेकोरेशन केलंय राव, मस्त डेकोरेशन केलंय काहीतरी वेगळं. हा गणपती किती हा ना, किती छान मूर्ती आहे बघ ना. मी म्हटलं जवळ गेल्यावर तुम्हाला डिटेल मध्ये दाखवतो. चलो. पहिला मानाचा गणपती बघून कसं वाटलं, केसरी गणपती बघून आणि गर्दी बघून त्याची कशी वाटली तुला? छान. आणि आता हे जे भुयारीमध्ये आलेली आहेस तू, त्यात कसं वाटतं? एकदम अमरनाथ दर्शन. अमरनाथ दर्शन जे वाटतं. थीम आहे ना त्यांची, अमरनाथ दर्शन. बोले ना, बरोबर. मस्त मस्त डेकोरेशन केलेलं आहे. मला तर लहानपण आठवलं, लहानपणीमध्ये ना मी असेच आमचे म्हणजे बदलापूरला ना मस्त गणपती बसवायचे. हे बघा आता तुम्ही, हे बघा एक नंबर आहे बघा. त्यांनी लिटरली बर्फातच ठेवलेलं आहे. इथं आलो ना, इथे थंडी व्हायला लागली लिटरली. वातावरण एकदम टाईट केलेलं आहे. हो 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 हो. ही बाई, ही जी मूर्ती आहे ना, ही जी पिंड आहे ना, ही पूर्ण बर्फाची. बाप बाप, इनोव्हेटिव्ह असं असलं पाहिजे. पाऊस तर काही थांबला नाही, पण आम्हीच म्हटलं 2 मिनिटं थांबून घेऊ कारण की भूक लागायला लागलेली आहे. आणि त्यासाठी आता आम्ही जिथं आलेलो आहे तिथे आलेला आहे वडापाव. गरम वडापाव. बघा, पावसात वडापाव खायची मजा वेगळीच असते. आणि ते पण आम्ही गणपती बघायला आलेलो तेव्हा आम्ही खातो. चला तुम्ही खाऊन घेतो वडापाव. खतरनाक गर्दी राव, आणि त्याच्यामध्ये इतकी जत्रेसारखी फिलिंग येते ना. आता बघा ना, रात्रीचे 12 वाजून गेलेले आहे. आणि हे बघा, काय का लक्षात आलं? गांधीजी? अबे रियल वाले, अच्छा वो स्टॅच्यू एक नंबर. आणि आता आम्ही पोहोचलेलो तुळशी बागेमध्ये. तुळशी बागेचा गणपती काय कॅरेक्टर आहे, सगळीकडे ना काही वेगवेगळं चालू आहे. गर्दी एवढी एन्जॉय करते ते बघा. याच्यात आणखी वेगळी मजा चालू आहे. इकडे तर काहीतरी खतरनाक गर्दी दिसते. राज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार मराठी माणसांचा अभिमान, गडांमधील स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना रायगड. जय भूमीला, या रयतेला, या स्वराज्याला छत्रपती दिले असा हा दुर्गेश्वर रायगड. हिंदुस्थानातील 5000 वर्षातील अत्यानंदाचा दिवस या रायगडाने अनुभवला होता. आजही शिवाजी राजांच्या त्या सिंहासनाची पवित्र जागा आणि ज्या भूमीवरती त्यांचं दहन झालं ती महाराजांची परमपवित्र समाधी संपूर्ण भारतीयांना
प्रेरणा देत उभी आहे. आणि पोहोचलो आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे. बघा काय डेकोरेशन आहे. राव 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 खतरनाक. पोहोचलो बायको फायनली. लाइटिंग इथली ना म्हणजे गणपतीच्या वेळी वेगळीच असते. दिवाळीतली तर बघितली तुम्ही, पण इथली लाइटिंग हो. हे बघा हाच टाइम असतो ज्या टायमाला गणपती जी इथून त्यांना उचलून इथे स्थापित केलेलं असतं आणि तेवढ्याच वेळात त्यांना लोकांना बाकीची कामं करायला मिळतात की क्लिनिंग वगैरे किंवा सगळं काही नवीन कन्स्ट्रक्शन करायचं ते सगळं करायला आत्ता टाईम मिळत असतो. सो ती कामं चालू आहे. आपण चला आता आपल्याला जायचं आहे तिकडे. सगळ्यांचे कॅमेरा आत्ताच उभं राहिलेले कारण की करता आम्ही पोहोचलो आहे. हो हो हो. ते पण आता आपण पोहोचले नवसाच्या गणपती इथे. सगळे लोक विश मागताय हा त्यात टाकायसाठी. टाकलं गेलं म्हणजे त्यांची विश पूर्ण होणार आहे. हा का भाऊ किती जाते. रात्रीचे 2 वाजून गेले आणि आमचा अजून प्रवास चालूच आहे. अजून दर्शन चालूच आहे. गर्दी तर बघा, गर्दी काय थांबायची नावच घेत नाही. अजून किती सारी गर्दी आहे. खूप सारे लोक अजून येणं जाणं चालूच आहे. आता आमचं माहिती नव्हतं ना एवढं रात्रभर चालू असतं म्हणून.